चितळीतील माजी सैनिक रणजित निकम हत्या प्रकरण. पश्चिम महाराष्ट्रात जनआक्रोश. ही फक्त एका सैनिकाची हत्या नाही, तर देशसेवेच्या मनोबलावर घाव. फाशीची मागणी. चितळी तालुका खटाव, जिल्हा सातारा. दिनांक 1 मार्च 2026. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील चितळी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्य दलातील एएससी कोरचे माजी सैनिक रणजित निकम यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ चितळी गावात शोकसभा, श्रद्धांजली सभा आणि सैनिक आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांनी आणि विविध जिल्ह्यातील सैनिक संघटनांनी उपस्थित राहून संतप्त भावना व्यक्त केल्या. गावगुंडांना व पोलीस व न्यायपालिकेची भीती उरलेली नाही. हातात कायदा घेणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. सीमेवरील सैनिकांच्या मनोबलाची हत्या. उपस्थित सैनिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नसून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या मनोबलावर झालेला घात आहे. मातृभूमीची सेवा करून गावात परतलेल्या सैनिकाला सुरक्षितता मिळत नसेल तर हा संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे. हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी सैनिकांनी केली. राज्यभरातून सैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. या निषेध मोर्चात सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी व शेकडो सैनिक कुटुंबीय सहभागी झाले होते. सांगली जिल्हा सैनिक समय समितीचे अध्यक्ष पांडुरंग भोसले, अर्जुन लिंगळे, गणपतराव चव्हाण, तासगाव तालुका अध्यक्ष अरविंद शिंदे, अरुण जाधव, विसापूर सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुतार, खानापूर तालुका अध्यक्ष अशोक कुंभार, कडेगाव तालुका अध्यक्ष विजय भोसले, शुभांगी सुर्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक प्रशांत कदम व दत्ता माळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सैनिकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही संवेदनशील आहोत. रणजित निकम यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरातील सैनिक संघटना एकवटल्या आहेत, असे प्रशांत कदम यांनी सांगितले. सैनिक हो तुमच्यासाठी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर करण्यात आले की रणजित निकम यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील. सैनिकांनी एकत्र येत भारत माता की जय, जय जवान, जय किसान, जय विज्ञान च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. चितळी गावातील वातावरण शोकाकुळ असतानाच संतापाची लाटही उसळली आहे. आता प्रशासनाने या प्रकरणात जलद व ठोस कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा दिली नाही तर हा जनआक्रोश आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जय हिंद. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.